6 एप्रिल अध्याय 10 दैनंदिन ज्ञानेश्वरी विभूती योग ओवी क्रमांक 1-30 अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी नमो विशदबोध विद्वदा विद्या रवींद्र प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्या अपरिमित परमवीर्या तरुण तर तुर्या लालन लीला नमो जगदखिल पालना मंगळमणी निधाना सज्जन वनचंदना आराध्यलिंगा नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुती सार समुद्रा मन्मथ मन्मथा नमो सुभाव भजन भाजना भवे भ कुंभभंजना विद्भो भव भुवना श्री गुरुराया तुमचा अनुग्रह गणेशू जे दे आपला सौरोसू ते सारस्वती प्रवेशो बाळ काही आथी जी देवकी उदार वाचा ते उद्देशू दे नाभिकाराचा ते नवरस सुदाब्दीचा थाव लाभे जी आपुल्या स्नेहाची वागेश्वरी जरी मुकेया ते अंगीकारी तो वाचस्पती शिखरी प्रबंधू हुडा हे असो दिठी जयावरी झळके की ह्या पद्मकुरु माथा पारुखे तो जीवीची परितुके महेशेसी एवढे जे पैमेचे करणे ते वाचा बळे वानुमी कवने का सूर्याची अंगा उठणे लागत असे केवता कल्पतरुवरी फुलोरा काय सेनु पाहुणे ऋषीर सागरा कौने वासी कापुरा सुवासुदेव चंदनाते काय सेनी चर्चावे अमृताते केवते रांधावे गगनावरी उभवावे घडे केवी तैसे श्री गुरूंचे महिमान आ कळिते के असे साधन हे जाणून मिया नमन निवांत केले जरी प्रज्ञेचेनी आथिलेपणे श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल का 15.5 रजतवनी तैसी स्तुतीची बोलणी उगियाची माथा ठेविजे चरणी हेची भले मग म्हणितले जी स्वामी भले ममत्वे देखिले तुम्ही म्हणून श्रीकृष्णार्जुन संगमी प्रयाग उठू झालो मागा दूध ते म्हणतले यासाठी आगव्या शिराब्धीची करुणी वाटी उपमन्यू पुढे धुर्जटी ठेविली जैसी ना तरी वैकुंठ पीठ नायके रुसला ध्रुव कौतिके बुझाविला देवनी भातुके ध्रुवपदाचे तैसी जे ब्रह्मविद्या रावो सकळ शास्त्रांचा विसंवता ठावो ते भगवद्गीता वो वेगावो ऐसे केले जे बोलणी यांचे राणी हिंडता नायकी जे फळल्या अक्षराची वार्ता परिते वाचाची केली कल्पलता विवेकाची होती देह बुद्धी एक सरी ते आनंद भांडारा केली बोवरी मन गीतार्थ सागरी जळशयन झाले ऐसे एक एक देवांचे करणे ते अपार बोलो केवी मी जाणे तरी अनुवादलो धीटपणे ते उपसायुजोजी आता आपुलेनी कृपा प्रसादे मी या भगवद्गीता ओवी प्रबंधे पूर्वखंड विनोदे वाखानिले प्रथमी अर्जुनाचा विषादू दूजी बोलिला योग विशदू परी सांख्य बुद्धीसी भेदू दावुनिया तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले तेच चतुर्थी ज्ञानेशी प्रगटले पंचमी गवरले योगतत्व तेची षष्टा माझी प्रगट आसना लागून स्पष्ट जीवात्मभाव एकवट होती जेने तैसी जे योगस्थिती आणि योगभ्रष्टा जे गती ते आगवेची उपपत्ती सांगितली षष्टी तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी करुणी भजती जे पुरुषोत्तमी ते बोलिले चारी पाठी सप्त प्रश्नविधी बोलोनी प्रयाण समय सिद्धी एवं सकळ वाक्यावधी अष्टमाध्यायी मग शब्द ब्रह्मी असंख्याके जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारते एके लक्ष्य जोडे ती आगवेची जे महाभारती जे लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती आणि जो अभिप्राव सातेशती तो एकला चिनोमी स्पष्टपणे बोध करण्यात चतुर असलेल्या विद्यारूपी कमलाचा विकास करणाऱ्या परावानीचा विषय स्वरूपस्थिती हीच कोण तरुण श्री त्या श्री श्री विलास करणाऱ्या श्री सद्गुरू तुम्हाला माझा नमस्कार असो अहो संसारूपी अंधाराचा नाश करणाऱ्या सूर्या अगाध निरुपम सामर्थ्य असलेल्या तारुण्याच्या भरात असणाऱ्या तुर्यावस्थेचे ज्ञानरूप चौथ्या अवस्थेचे लीलेने पालन करणे हे ज्यांची क्रीडा आहे अशा आपणास नमस्कार असो अखिल जगाचे पालन करणाऱ्या कल्याणकारक रत्नांचा ठेवा संतरूपी वनात चंदनासम श्रेष्ठ व आराधना करण्यास योग्य अशा श्री गुरु तुम्हास माझा नमस्कार असो चतुर चित्तरूपी चकोरास आनंद देणारा चंद्रा ब्रह्मानुभवाच्या राजा वेदगुणांच्या समुद्रा व मदनाला मोहित करणाऱ्या मदना श्री गुरुराया तुम्हाला माझा नमस्कार असो शुद्ध भावनेने भजन करण्यास योग्य संसारूपी हत्तीचे गंडस्थळ फोडणारे व विश्वाच्या उत्पत्तीचे स्थान असणारे श्री गुरुराय तुम्हास माझा नमस्कार असो
आपल्या अनुग्रह कृपारूपी गणेशाचा जर एखाद्या बालकाला प्रसाद मिळेल तर त्यांचा सर्व विद्यांमध्ये सहज प्रवेश होईल. आपल्या उदारवाणीने जर एखाद्याला अभयवचन दिले तर नवरसरूपी अमृत समुद्रांचा त्याला ठाव लागतो. आपल्या प्रेमरूपी सरस्वतीने एखाद्या मुक्याचा जरी अंगीकार केला तर तो मुकासुद्धा बृहस्पतीबरोबर वादविवाद करण्याची पैज मारू शकेल. फार काय पाहावे, ज्याच्यावर आपली कृपादृष्टी पडते अथवा वरदहस्त मस्तकी ठेवला जातो तो जीवच खरा, पण तो शिवाच्या योग्यतेचा होतो. एवढे ज्या गुरुकृपेचे महत्त्व आहे ते मला वाणीने कसे वर्णन करता येईल. सूर्याला चकचकीत करण्यासाठी त्याला उठणे लावले पाहिजे काय, असे श्री ज्ञानेश्वर माऊली आपल्या श्रोत्यांस निवेदन करतात. कल्पतरूला फलद्रूप होण्यास मोर कशाला फुटायस पाहिजे, क्षीरसागराला कशाने पाहुणचार करावा, कोणत्या वासाने कापूर सुगंधी करावायचा, चंदनाला कशाची उटी लावायची, अमृताला चव आणण्यासाठी कशात शिजवायचे, आकाशावर मांडव घालणे शक्य आहे काय. त्याप्रमाणे श्रीगुरूंच्या महात्म्याचे आकलन करणारे साधन कोठे आहे, कुठेच नाही. हे जाणून मी निमूटपणे त्यांना नमन केले. जर आपल्या बुद्धीच्या बळावर श्री गुरु सामर्थ्य करावे असे जर म्हणावे तर ते करणे म्हणजे मोत्याला चकाकी देण्यासाठी अब्रकाचे पोट देण्यासारखे होईल, किंवा उत्तम सोन्याला चांदीचा मुलामा द्यावा त्याप्रमाणे श्री गुरूंची स्तुती करणे व्यर्थ होईल. म्हणून मी काही न बोलता त्यांच्या चरणी मस्तक ठेवणे चांगले. मग ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणाले, स्वामी, आपण कृपादृष्टीने माझ्याकडे पाहिल्यामुळे कृष्णार्जुन यांच्या संवादरूपी संगमाच्या प्रयागावर वड झालो आहे. पूर्वी उपमन्यूने मला दूध द्या असे शंकराजवळ मागितले तेव्हा शंकरांनी सर्व क्षीर समुद्राची वाटी करून जशी उपमुनी पुढे ठेवली, किंवा वैकुंठाधीश भगवंताने रुसलेल्या ध्रुवाला अढळ पदाचा खाऊ देऊन कौतुकाने त्याची समजूत काढली, त्याचप्रमाणे गीता ही जी ब्रह्मविद्येचा राजा आहे, सर्व शास्त्रांशी विश्रांती स्थान आहे, ती मी ओवी छंदात प्राकृत भाषेत गावी असे श्रीगुरूंनी केले. शब्दरूपी अरण्यामुळे पुष्कळ हिंडले तरी वाचारूप वृक्षाला विचारूप फळे आल्याची गोष्ट ऐकव्यात येत नाही, परंतु श्रीगुरूंनी ती वाचाच कल्पवृक्ष केली. माझ्या ठिकाणी असलेल्या देहाला, बुद्धीला एकदम आनंदरूपी भांडाराची खोलीच बनवली आणि मनाला गीतार्थरूपी समुद्रात जलमंदिरच बांधून दिले. याप्रमाणे श्रीगुरूंची एक एक करणी आगाध असल्याने त्या सामर्थ्याचे मी काय वर्णन करणार. तरी पण धिटाईने मी जे काही बोलतो त्याची मला क्षमा असावी. आतापर्यंत आपल्या कृपाप्रसादाने मी श्री भगवद्गीतेचा पूर्वखंड ओवीबद्ध असा आनंदाने वर्णन केला. पहिल्या अध्यायात अर्जुनाचा खेद सांगितला, दुसऱ्या अध्यायात सांख्ययोग व बुद्धियोग यांचा भेद करून ज्ञानयोगाचे स्पष्ट वर्णन केले, तिसऱ्या अध्यायात फक्त कर्माची प्रशंसा करून चौथ्या अध्यायात तेच कर्मयोग ज्ञानासह सांगितला, पाचव्या अध्यायात योगतत्व सूचित केले, तेच योगतत्व सहाव्या अध्यायात आसनापासून आरंभ करून जीव परमात्म्याची एकता स्पष्टपणे प्राप्त होईपर्यंत सांगितले. तसेच योगस्थिती व योगभ्रष्ट पुरुषाला प्राप्त होणारी गती या सर्वांचे प्रतिपादन सहाव्या अध्यायात केले. त्यानंतर सातव्या अध्यायात आरंभीच प्रकृती मायाचा निराश करून भगवंताचे भजन 4 प्रकारचे भक्त कसे करतात ते सांगितले. नंतर 7 प्रश्नांचे स्पष्टीकरण करून मृत्यूसमयी काळाच्या अनुरोधाने कोणती स्थिती प्राप्त होते इत्यादी 8व्या अध्यायाच्या शेवटपर्यंत सांगितले. मग संपूर्ण वेदामध्ये जेवढा म्हणून अभिप्राय आहे तो 1,00,000 श्लोक ज्यात आहे अशा महाभारतात आला आहे. त्या महाभारतात आलेला संपूर्ण अभिप्राय भगवान व अर्जुन यांच्या संवादरूपी गीतेच्या 700 श्लोकात सांगितला आहे. त्या 700 श्लोकांचा अभिप्राय एका 9व्या अध्यायात सांगितला आहे. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.